मध्ये बघू शकतोय नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आता मतदान करून बाहेर पडलेले आहेत आणि सहकुटुंब त्यांनी मतदान केलेलं आहे, आपला मतदानाचा हक्क बजावलाय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि सगळ्याच नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन ते करतायत। आज 29 महापालिकांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि 3 तास आता उलटून गेलेले आहेत। अनेक ठिकाणी अनेक नेते मंडळी, सेलिब्रिटीज मतदान करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि आता नितीन गडकरी माध्यमांशी काय संवाद साधतात, मतदारांना काय आवाहन करतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं। नागपूरची आगे करणार आहे। हा सर, एक नवीन थोड़ा खाली खाली सर 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 हा सर नागपूरच्या अरे थांबा रे चालू करणार नागपूरच्या जनतेने 3 वेळा आम्हाला निवडून दिलं आणि विकास करण्याची संधी दिली। जे काम आम्ही केलं त्याच भरोश्यावर आम्ही पुन्हा निवडणूक लढलो आहे आणि निश्चितपणे या निवडणुकीत आम्हाला मागच्या वेळेसारखंच उत्तम यश मिळेल असा मला विश्वास आहे। मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा, कारण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट आहे आणि निश्चितपणे हा अधिकार बजावणं हे लोकशाहीमध्ये सगळ्यांचं कर्तव्य आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे। गेल्या निवडणुकीत बघितलं आपण तर मतदानाचा टक्का फारसा चांगला नसतो, गडचिरोलीपेक्षा वर्स्ट सिच्युएशन नागपूरची असते, काय सांगणार? नागपूरमध्ये एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेषतः मतदार याद्या आणि त्याच्यातला नावाचा गोंधळ हा दरवर्षी होतो आहे। ही थोडीशी चिंतेची बाब आहे, कारण अनेक लोकांचे एका परिवारातल्या, आता माझ्याच परिवारातलं 4-5 वोट इकडे एक दुसरीकडे टाकला आहे, असं प्रत्येकाच्या घराघरात आहे। दुसरी गोष्ट, या मतदार याद्या या अजून चांगल्या प्रकारे व्यवस्थित करणं, जेणेकरून कोणीही मतदारापासून वंचित न राहणं याची काळजी जास्तीत जास्त घेतली पाहिजे आणि निश्चितपणे पुढल्यापासून ते निवडणूक आयोग घेईल असा मला विश्वास है। नितिन जी, क्या कहेंगे? हिंदी में बताएं कि आज मतदान करने के लिए पहुंचे, मतदान का प्रतिशत कम देखा जा रहा है, कई सभाएं की आपने, उसके बावजूद ये स्थिति प्रथम दृश्य में दिख रही है। नहीं, देखिए, एक तो बात सही है कि चुनाव में मतदान करना हमारा फंडामेंटल राइट है, मूलभूत अधिकार है। हम किसको मतदान करते किसको नहीं करते ये अपना अधिकार है, पर ये अधिकार जो लोकतंत्र में मिला है उसके कर्तव्य का पालन करना ये हर नागरिक का कर्तव्य है। और इसलिए मैं सभी लोगों से अपील करूंगा कि आपका जो मूलभूत अधिकार है उसका पूरा उपयोग करना लोकतंत्र में आपकी जिम्मेदारी है। आप जरूर आइए, मतदान करिए, आपको जिसको देना है उसको दीजिए, पर मतदान करिए। ये निश्चित रूप से लोकतंत्र में हम सब के लिए अधिकार के रूप में है। नितिन जी, देर रात बीजेपी के उम्मीदवारों पे देर रात जानलेवा हमला हुआ, सिंघने जी के ऊपर हमला हुआ, क्या लग रहा है कितनी रंजिश एक दूसरे पे जानलेवा हमले की नौबत आ गई है? देखिए, मैं आज अभी सिंघने जी के घर पर ही जा रहा हूँ उनको देखने के लिए, पर ये जो घटना हुई ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण और निषेधार्ह है। मतभिन्नता विचारों के साथ हो सकती है और हमारे यहाँ महाराष्ट्र में, नागपुर में हमने इस परंपरा का पालन किया है कि 15 दिन चुनाव होता है तब हम अपनी बात रखते हैं और चुनाव के बाद हमारे संबंध फिर से अच्छे होते हैं। तो मुझे लगता है ये बहुत दुर्भाग्यपूर्ण है, ऐसी घटनाओं को टालना चाहिए। पुलिस निश्चित रूप से जिन्होंने गुनाह किया। तर मालेगाव